सज्जन हो, कालही आपण हीच पद्य रचना निरूपणाकरता घेतली होती. आज राहिलेला भाग पुढे बघूया. संत श्रेष्ठ कबीर महाराज रामभक्त ज्यांना म्हटलं जातं, त्यांची ही रचना आपण निरूपणाकरता घेतलेली आहे की काहे को देह धरे अभागी, काहे को देह धरे श्याम सुंदर की सेवा चूकी उपजत क्यों न मरे, अभागी काहे को देह धरे. कहत कभी न सुनो भाई साधो निजपत क्यों पिसरे, अभागी काहे को देह धरे. दोनच ओळीची हिंदी मध्ये केलेली रचना आहे, पण संपूर्ण मनुष्य जीवनाचा वेदांत महाराज या अभंगात आपल्याला सांगून जातात की 84चा फेरा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एकदा नरदेह प्राप्त होतो आणि त्या नरदेहाचं आद्य कर्तव्य काय असेल तर त्या भगवतीचं स्मरण ठेवणं हे त्या नरदेहाचं आद्य कर्तव्य आहे. जन्म हेची विस्मरण ईश्वराचे असं म्हटलेलं आहे की जो जो प्राणी जन्माला येतो, जन्माला आला की त्या भगवंताचा विसर पडतो. जोपर्यंत हा जीव मातेच्या गर्भामध्ये नवमास राहिलेला असतो आणि नवमास हा गर्भामध्ये राहिलेला देह बाहेर येण्याकरता त्याची धडपड चालू असते. देवा मला सोडव, देव मला सोडव, देव मला सोडव. आणि एकदा का तो बाहेर आला, तो जीव स्वतंत्र झाला, आईपासून विभक्त झाला की त्याला भगवंताचं विस्मरण पडतं. मग त्याला आई आठवते. जन्माला आल्यानंतर पहिलं कोण लागतं त्याला? आईला पाना फुटलेला असतो. त्याला असं वाटतं की माझी आई मला कधी जवळ घेईल आणि पाजेल. म्हणजे पहिली अटॅचमेंट जी आहे त्या देहाची, ज्या जीवाची, ती आई सोबत आहे. थोडा मोठा झाला की वडिलांची ओळख होते, बहीण भावांची ओळख होते मोठ्या. मग काही खेळणी मिळतात, हा आई बाप मोबाईल देतात, कॉम्प्युटर देतात, चॉकलेट देतात, बिस्किट देतात, कॅडबरी देतात. त्याच्यामध्ये तो माझं माझं शिकतो. हे माझं आहे कॅडबरी, हे खेळणं माझं आहे, हा मोबाईल माझा आहे. आणि होता होता तो मोठा होत असतो. शाळेत जातो, मास्तरांवर लक्ष असतं, लग्न होतं, मुलं बाळ होतात. म्हणजे जीवनाचा जो माणसाचा प्रवास आहे ना, तो भगवंताला विसरायचा आहे. म्हणून असं म्हटलंय की जन्म यांची विस्मरण ईश्वराचे. जो जो प्राणी म्हणून जन्माला येतो त्याला भगवंताचा विसर पडतो. आणि भगवंताची जर अटॅचमेंट नसेल तर मला नाही वाटत. सावकाश वर गेला लागलं नाही ना तुम्हाला? मग जन्माला आल्यानंतर हे सगळं आपल्याला कोण देतो? हे जग कोण दाखवतो? भगवंत दाखवतो. आई वडील आपल्याला संस्कार करतात, आपण मोठे होतो, ज्येष्ठ नागरिक, हा आपलं एक स्टेटस असतं मार्केटमध्ये. हा मग हे सगळं मिळण्याकरता काय करायला पाहिजे? हे सगळं कुणी दिले वैभव आपल्याला? कुणाचे उपकार आहेत? त्या भगवंताचे उपकार. मी नेहमी सांगतो कीर्तनामध्ये, त्या भगवंताचे आपल्याला अनंत उपकार आहेत. मग त्याची सेवा करणं, परमार्थ करणं, त्याला जाणणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून काहे को देह धरे अभागी, काहे को देह धरे श्याम सुंदर की सेवा चुकी. जर तुला आयुष्यात जन्माला येऊन भगवंताची सेवा करायची नसेल तर महाराज म्हणतात आल्या आल्या का गतप्राण झाला नाहीस? कशा करता?
काय ठरवलंय जन्माला येऊन, काय प्रिन्सिपल आहे, पुढे काय भविष्य आहे. मग जन्माला आल्यानंतर काही ते आपण साधायचंय, जीवनाचं कल्याण करायचंय. कारण जन्म मरणाचं राडग हे न संपणार आहे. ज्ञानेश्वरांची गोवी आहे, जे उपजे ते नासे, जे उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. माऊली असे लिहिते, जे उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. अशी अवस्था आहे माणसाची. जे उपजे ते नासे, ज्याला जन्म आहे ना त्याला मरण आहे 100%. असं म्हणे अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये की मी कधीच मागणार नाही म्हणून. कधीच नाही, आज ना उद्या जायचंच आहे आपल्याला. मी परवा सांगितलं की श्वास मोजून पाठवले. मग माऊलीने काही चुकीचे लिहिलंय का? जे उपजे ते नासे, ज्याची उत्पत्ती आहे ना त्याचा नाश आढळलेला आहे. जे उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे. म्हणजे जन्माला आले की मरायचं आहे, मरल्यानंतर पुन्हा दुसरा जीव धारण करून या भूतलावर आपल्याला यायचंय. जे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा म्हणजे काय? तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे जसं काटा कायम पुढे जातो लक्षात ठेवा, मागे येत नाही. 10 वाजले की 9 नाही वाजत, 10 वाजले की 11 वाजतात, 11 वाजले की 12 वाजतात, हे ठरलेलं आहे. मग आपले 12 वाजू नयेत, आपले 12 वाजू नयेत म्हणून काय करायला लागेल? भगवंताची आराधना करावी लागेल. कारण काय, इथे परमात्मा बसलेला आहे, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. इथे आपण म्हणतो ना हे मी केलं म्हणजे मी काही करत नसतो. इथे आतमध्ये बसलेला परमात्मा करत असतो, लक्षात घ्या. आणि हा परमात्मा कायम कार्यरत असतो. हा परमात्मा कायम कार्यरत असतो. म्हणून त्या परमात्म्याला स्मरायचं आहे, त्याला भजायचं आहे, त्याची उपासना करायची आहे. म्हणजेच भगवंताची उपासना करायची, तर आपलं कल्याण आहे ना. म्हणजे घड्याळाच्या पाठीमागे की नाही, घड्याळ कसं चालतो? घड्याळ चालतं कसं? त्याच्या आतमध्ये एक सेल ठेवलेला आहे, लक्षात ठेवा. एक छोटासा सेल असतो बघा चौकोनी घड्याळाच्या आतमध्ये. तो सेल जोपर्यंत पॉवरफुल आहे ना तोपर्यंत ते घड्याळ चालतं. तो सेल डाऊन झाला की ते घड्याळ थांबतं, पुढे जात नाही, मागे 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 पडतं ते घड्याळ. आणि पूर्ण डाऊन झाला की ते बंदच पडतं घड्याळ. त्यामुळे इथे हा जो परमात्मा, हा सेल लक्षात ठेवा, हा सेल फार महत्वाचा आहे. हा कधी डाऊन होऊ देऊ नका. हा डाऊन झाला की तुम्ही डाऊन व्हाल, लक्षात घ्या. हा सेल डाऊन झाला की आपण डाऊन होऊ. पण हा सेल कायम पॉवरफुल ठेवण्याकरता, कारण चैतन्य कुठे माणसाचं इथे आहे, लक्षात ठेवा. आणि हे चैतन्य जागृत असेल तर त्याच्यावर आपला सगळा खेळ आहे. म्हणून उपासना आणि भगवंताची भक्ती करणं हा महत्वाचा विषय आहे. ज्ञानेश्वरांची आणखी गोवी सांगतो आपल्याला. चैतन्य कसं आहे लक्षात घ्या. चैतन्य शरीरातलं गेलं ना तर शरीराला किंमत शून्य आहे. जोपर्यंत शरीरात चैतन्य आहे तोपर्यंत आम्ही बोलतो, गातो, हसतो, खेळतो, भागवतो, प्रेम करतो. पण एकदा चैतन्य शरीरातलं गेलं की शरीराला किंमत शून्य आहे. म्हणजे डेड बॉडीला कोणी विचारलं तुम्ही मला सांगा, उचला म्हणतात, विषय संपला नाही, चैतन्य गेलं नाही आता. त्याप्रमाणे माऊली असं लिहिते, वमिलिया अन्ना, वमिलिया अन्ना लाळना घोटी रसना, अंगण सुये अंगना प्रेताची. माऊली असं लिहिते की वमिलिया अन्ना लाळना घोटी रसना, अंगण सुये अंगना प्रेताची. वमिलिया अन्ना लाल न घोटी रसना. लोक जेवायला बसलेले आहेत, दृष्टांत जेव्हा माऊलीची ओळी नाही, सुरेख माऊली दृष्टांत देतात. वमिलिया अन्ना लाल न घोटी रसना. लोक जेवायला बसली आहेत, बासुंदीचा घट्ट असा बेत केलेला आहे, चारोळे बदाम, खिसखिस, विलायची, सगळं काजू बदाम घातलेलं आहे आणि उत्तम बासुंदी आहे. वाट्यावर वाट्या तो मनुष्य पितोय. छान आहे बासुंदी, छान आहे बासुंदी म्हणून तो पितोय. पण प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, लक्षात ठेवा. किती खावं, किती गावं, किती बोलावं. प्रत्येक मी 2च गोष्टी सांगितल्या. किती वाजवावं, जय जय सांगण्याचा कार्यक्रम असा की प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. किती खावं माणसांनी. काही काही माणसं भरपूर खातात पण पोटाचा आडमास ठेवून खावा. आम्ही कीर्तनाला जातो ना, काय लोक आग्रह करतात, बुवा घ्या घ्या मध्ये, घ्या मध्ये. अरे घ्या मध्ये काय, रात्री उभं राहायचंय कीर्तनाला. तब्येत उत्तम असेल, आवाज उत्तम येईल, गाणं वेळ सगळं येईल. लोकांनी कितीही आग्रह केला तरी खायचं किती हे आपल्या हातात आहे, लक्षात ठेवा. प्रेम करतात लोक, प्रेम करतात. सांगण्याचं तात्पर्य की लोक जेवायला बसलेले आहेत, बासुंदीचा घट्ट बेत केलेला आहे, भरपूर बासुंदी प्यायला आणि पोटात त्याच्या अजीर्ण झालं.
आणि अजीर्ण झाल्यानंतर काय झालं, ती बासुंदी ह्याच्या मुखातनं करून पुन्हा बाहेर आली. तर शेजारी बसलेला एक माणूस होता, तो म्हणला तुमच्या मुखातून बासुंदी बाहेर आलेली आहे ना, घ्या भरपूर. म्हणले ती नाही म्हणा, ती घाण झाली म्हणजे आता ती मुखातनं ओबन झाली ना, त्याची किळस वाटते का. मागाशी तीच बासुंदी चवीनं खात होता, पण ती तुझ्या मुखातनं वमन झाल्यानंतर त्याची किळस वाटू लागली का, तर त्यातलं चैतन्य निघून गेलं. मागाशी त्या बासुंदीमध्ये चैतन्य होतं आणि वमन झाल्यानंतर चैतन्य निघून गेलं, त्यामुळे त्याला तिची किळस वाटू लागली. तसंच देहाचं आहे, लक्षात घ्या, तसंच देहाचं आहे. वमिती अन्ना लाल न होती रसना अंगरसू या अंगना प्रेताची. तसंच आहे, जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये चैतन्य आहे. निघून गेल्यानंतर चैतन्य गेलं की लोक नावाने हाकरतात, रामभाऊ रामभाऊ रामभाऊ, आणि गेल्यानंतर म्हणतात बॉडी उचला. तो जीव निघून गेला की त्याचं नाव लगेच वॉशआउट होतं तिथले तिथे. म्हणजे निसर्गाचा नियमच आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर जन्म हेची विस्मरण ईश्वराचे, भगवंताचं विस्मरण होऊन देऊ नका. सातत्यानं परमार्थ सत्संग भजन कीर्तन हे करत जा आणि ऐकत जा. हा महत्वाचा विषय. परमार्थ 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 म्हणजे काय हो, सोपा आहे म्हटला तर सोपा आहे, न करणाऱ्याला तो अवघडच आहे ना. परमार्थ ज्याच्यामध्ये भरलेला आहे त्याला परमार्थ असं म्हणतात. मग परमार्थ कशात भरलेला आहे, जे का रंजने गांजने त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, इति नाम परमार्थ. रंजने गांजनेंना मदत करा. ज्यांना अन्न नाहीये ना त्यांना अन्न द्या, ज्यांना कपडे नाहीये त्यांना कपडे द्या. मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता खर्ची करा, काही कीर्तन ठेवा, गोवांना बोलवा, जय जय, याला परमार्थ म्हणतात, लक्षात ठेवा. अरे गोवा म्हणजे साथीदार आलीच की याला परमार्थ म्हणतात. म्हणजे असा हा परमार्थ सत्संग करा आणि भक्ती मार्गाला लावा, हा विषय. गुंदोरेकर महाराजांचं उदाहरण मी आपल्याला सांगतो की ते एकदा त्यांच्या आईला म्हणाले की, त्यांची आई त्यांना म्हणाली मला तीर्थयात्रेला जायचंय. महाराज म्हणले नेतो. बैलगाडी ठरवली, आईला गाडीत बसवलं, गावातले ब्राह्मण निरोप द्यायला आले. गुंदोरेकर महाराजांची आई गेली तीर्थयात्रेला चालली आहे, काशीला चालली आहे. तर त्यांच्या आईने ब्राह्मणांना सांगितलं मी गेली काशी यात्रेला चालले, आमच्या घराकडे लक्ष ठेवा. रामकृष्ण हरी. आता काशी यात्रेला जाताना कशाला घराकडे लक्ष पाहिजे नाही का, म्हणजे तीर्थाला जाताना घराकडे लक्ष कशाला पाहिजे. महाराज म्हणले ब्राह्मणांना की आमच्या घरात जे काय आहे ना ते सगळं घेऊन जाते, घर रिकामं झालं 2 मिनिटात. आईला म्हणले नाही ना काळजी आता, चल काशी यात्रेला. याला म्हणतात परमार्थ. आम्ही जाऊ का असे, ब्राह्मणाला घर खाली करून आम्ही 50 वेळा कुलूप उडून बघतो. हो तीर्थयात्रेला जायचं म्हणजे समजा 25 एखाद्या माणसाला पुण्यात जायचंय 15 दिवसांचा, तो तसाच जाईल का, 50 वेळा कुलूप उडेल. नीट लागले की नाही, नीट लागले की नाही, कारण सगळा जीव प्रॉपर्टी मध्ये गुंतलेला आहे. आम्हाला काही गोंधळ व्हायचं नाही, तुकाराम व्हायचं नाही. आम्हाला तुळशीपत्र आम्ही ठेवू शकत नाही, कारण आम्ही देहावर आहोत, हे लक्षात ठेवा. संत मंडळी देहातीत होती, त्यामुळे त्यांना प्रपंचाचं आकर्षण नव्हतं, प्रॉपर्टीचं आकर्षण नव्हतं. हा महत्वाचा विषय आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर काय अब तुम आए, 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 हो काय अब तुम आए, पिटी पिटी बातिया करत मन रंग हो, पिटी पिटी बातिया करत मन रंग हो, पिटी पिटी बातिया, पिटी पिटी बातिया, पिटी पिटी बातिया करत मन रंग हो. शंकर मन रंगिका, हरित से शंकर मन रंगिका, हरित से भवपाद गवंगा.
दर्शी मने शंका दर्शी मने शंका शंकर मन रंगिका हरे दस शंकर मन रंगिका हरे दस शंकर मन रंगिका मन रंगिका मन रंगिका हरे दस शंकर मन भगवंताचं नाम आहे ते सातत्यानं नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपण घेणं गरजेचं आहे. म्हणून जन्म झाल्यानंतर भगवंताची भक्ती करा, भगवंताचं नाम करा, अर्चन करा, पूजन करा, हे महाराज या ठिकाणी सांगतात. नाही तर खाया पिया सुख से सोया उन्होंने जिंदगी में क्या कमाया कमल मुख राम भजन को ना दिया, अशी आपली अवस्था होता का म्हणे. कारण काय माहितीये का, जोपर्यंत शरीर धन्य आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होतात. हा एकदा तरुण पण गेलं ना की पुन्हा मिळत नाही, बालपण गेलं की पुन्हा मिळत नाही. वर करत असतो माणूस 50, 60, 70 काय आयुष्य असेल तेवढंच तो जगतो. म्हणून बालपणमुख खेळ, तरुणपणमुख काम और बुढ़ापन में बीमारियां असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, बालपणमुख खेळ, तरुणपणमुख काम, बुढ़ापन में बीमारी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे शरीर चांगलं असेल तर जायचंय. गोपाल कृष्ण एकदा रस्त्याने निघाले आणि त्यांच्या पाठीमागे एक आजीबाई आल्या. त्या अशा काटकोनात वाकलेल्या होत्या आणि टेकीत चाललेल्या होत्या. गोपाल कृष्णाने मागणे विचारला, आजीबाई काय हरवलंय मातीमध्ये? आजीबाई म्हणल्या, कृष्णा एक गोष्ट हरवली, देशील का शोधून? कृष्ण म्हणजे शक्य असेल तर देईन म्हणले. काय हरवलंय म्हणले मातीमध्ये? अरे या मातीमध्ये माझा तारुण्य रूपी मोती हरवलाय, तो शोधून दे. कृष्ण म्हणजे तेवढं सोडा आणि बाकीचं बोला, हे लक्षात घ्या. एकदा तारुण्य रूपी मोती हरवला की पुन्हा पुन्हा परत मिळत नाही. म्हणून शरीर धड असेल तो, धड धाकट असेल तो, भगवान नामस्मरण हेच आपलं काम आहे. भगवंताची भक्ती हेच आपलं काम आहे, बाकी काही नाही. पण पुढचा जन्म चांगला यावा याच्याकरता आधी सेविंग करायला पाहिजे ना. आता काहीतरी नाम सेविंग केलं तर ते पुढच्या जन्माला आपल्याला उपयोगी पडतं. कारण म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडेल. बँकेमध्ये पैसे ठेवले तर एटीएम मधनं काढता येतील ना. बॅलन्सच नसेल तर काय काढणार तुम्ही एटीएम मध्ये? कागदाची चिठ्ठी येतात का नाही? तसंच शरीराचं आहे, काहीतरी बॅलन्स ठेवा आणि शरीराचं कल्याण करा. म्हणून भगवंताची भक्ती करणं या कलियुगामध्ये नामस्मरणासारखी दुसरी भक्ती नाही. येता जाता उठता बसता त्याला इस्त्रीचे कपडे लागत नाहीत, 500 रुपये लागत नाही, पेढे लागत नाही, केळी लागत नाही, काही लागत नाही. फक्त श्रीराम जयराम जय जय राम हे म्हणा सातत्यानं. गोंदवलेकर महाराज म्हणाले आणि जीवनाचं कल्याण करा. म्हणून मनुष्याची भक्ती ही फार महत्वाची आहे. तुम्हाला पुराणातली एक कथा सांगतो, काय परिस्थिती होती बघा. भक्ती केल्याने भगवंत कसा वश होतो हा महत्वाचा या ठिकाणी विषय आहे. पूर्वीच्या काळी काश्मीर देशामध्ये भद्रसेन नावाचा एक राजा होता. पूर्वीच्या काळी काश्मीर देशामध्ये भद्रसेन नावाचा एक राजा होता आणि त्याचा प्रधान होता. भक्तीनं देव कसा वश होतो त्याप्रमाणे त्या राजाला एक मुलगा होता आणि प्रधान होता, त्या प्रधानाला एक मुलगा होता. राजाच्या मुलाचं नाव सुधर्मा आणि प्रधानाच्या मुलाचं नाव तारक असं होतं. आता राजाचे आणि प्रधानाचे मुलं म्हणजे कसे पाहिजे? श्रीमंत, काही कमी नव्हतं. राजा असतो श्रीमंत होता, पण हा सुधर्मा आणि तारक प्रधानाचा मुलगा आणि राजाचा मुलगा दोघं मित्र होते, जवळजवळ राहायचे. छान मैत्री होती यांची. आणि त्या राजाला असं वाटायचं की हा आपला मुलगा आहे, आपलं स्टेटस आहे मार्केटमध्ये. मग त्या राजानं त्या मुलाच्या अंगावर दागिने घालावेत, अंगठी घालावेत, छान छान कपडे घालावेत. त्या प्रधानाने त्याच्या मुलाच्या अंगावर दागिने घालावेत, अंगठी घालावी, कपडे घालावी आणि छान त्या मुलांनी राहावं असं प्रधानाला आणि राजाला वाटायचं. त्याप्रमाणे ह्या मुलांनी काय करावं की भस्माचे पट्टे लावावे आणि अध्यात्म करावं आणि असे दागिने आणि अंगठ्या घातलेल्या आई बापानं त्या ब्राह्मणांना वाटून टाकाव्या. हे राजाच्या लक्षामध्ये आलं की आपण एवढं सोनं नाणं घालतो या मुलांच्या अंगावर, ही मुलं आपली आहेत, श्रीमंताची आहेत, चांगली दिसावी. पण त्या मुलांना दागदागिन्यांची, पैशाची, कपड्याची काही हाईच नव्हती. मात्र ते कायम भगवान नामस्मरण घ्यायचे आणि गळ्यामध्ये दोघांच्या रुद्राक्षाच्या माळा होत्या. झालं मात्र ही मुलं काहीच करेना. राजाला आणि त्या प्रधानाला आश्चर्य वाटलं
की आपलं मार्केटमधलं स्टेटस बहुतेक हे आता घालून टाकणार आहेत, हे असे साधे खेळतात म्हणले. हा, काही काही खेळ खेळत असतात आणि भस्माचे पट्टे काय लावतात, इकडे काय जातात तिकडे काय जातात. आता काय करावं म्हणले, यांचं मोठेपणी भविष्य काय आहे, हा असं या राजाला आणि प्रधानाला वाटलं. पण चिंतेमध्ये होते. पण कर्मधर्म संयोगाने काय झालं माहितीये का, त्या राजाच्या राज्यामध्ये पराशर नावाचे ऋषी आले आणि राजाने त्यांना कॉल केलं. राजाने त्यांची पाद्यपूजा केली, दक्षिणा दिली, फळं दिली, वस्त्र दिली आणि पराशर ऋषीला सांगितलं की मला एक चिंता आहे प्रधानाला आणि मला. पराशर ऋषी म्हणजे काय झालं, त्याचं असं झालं म्हणजे ही आमची मुलं आहेत, यांना आम्ही दागिने घालतो, कपडे देतो, हे देतो ते देतो, पण या मुलांना असू दे किती लोकांना सांगणार. त्या लोकांना त्याप्रमाणे त्या पराशर ऋषींना सांगितलं मात्र की ही मुलं अशी अशी, त्यांचं भविष्य काय आहे मला सांगा. म्हणजे काय भविष्य आहे मुलांचं. पराशर ऋषी म्हणले मी सांगतो की तुमची मुलं अशी का राहतात साधी, ते तुम्ही राजे आहात पण तुमची मुलं अत्यंत साधी आहे, त्यांना कशाची आसक्ती नाहीये. म्हणजे काय करावं म्हणले. तर पराशर ऋषी म्हणले मी सांगतो की एका नंदी नावाच्या एका महानगरामध्ये एक गणिका राहत होती, म्हणजे वेश्या. त्या नगरामध्ये ती राहत होती गणिका आणि ती उत्तम नृत्य करायची. म्हणजे त्या नंदी गावामध्ये उत्तम नृत्य करायची. पण ती जी गणिका होती ती अत्यंत श्रीमंत होती, ती छान डान्स करायची आणि देवाधर्माचं तिला वेळ होतं, ती पवित्र होती अशी ही गणिका. आणि त्या गणिकेजवळ एक कोंबडा होता आणि एक माकड होतं. एक कोंबडा आणि माकड तिने हौशीनं पाळलेलं होतं. आणि ती गणिका ती नाचण्याकरता तिने एक सुंदर असा हॉल बांधलेला होता आणि तिला हौस आली की ती तिथे नाचायची. पण ती नाच करत असताना तो कोंबडा आणि माकड त्यांच्या गळ्यामध्ये तिने रुद्राक्ष घातलेला होता आणि ते तिथे ठेवायची. त्या माकडावर आणि कोंबड्यावर तिनं भयंकर प्रेम केलं, चांगले संस्कार केले. पण दुर्दैवानं ते पराशर ऋषी राजाला सांगत होते. पण दुर्दैवानं काय झालं, ती ज्यावेळेस नाचायला लागली त्यावेळेस मनपाला अचानक आग लागली आणि त्या आगीमध्ये तो कोंबडा आणि तो माकड जळून भस्म झाले. ते मेल्यानंतर त्यांचा पुनर्जन्म झाला. त्यातलं माकड होतं ते तुझ्या उदरी आलं, म्हणजे कोंबडा होता तो तुझ्या उदरी आला. म्हणजे अरे त्याला पुन्हा मनुष्याचे जन्म प्राप्त झाला, माकडाला आणि कोंबड्याला, म्हणून ते तुमच्या उदरी आले. पण त्या काळात त्यांनी जे काही पाहिलं, अध्यात्म केलं किंवा डान्स पाहिला किंवा देवाचं हे बघितलं, रुद्राक्षाच्या माळा घातल्या, त्यामुळे ती मुलं अशी वागतायत. म्हणजे असं आहे का म्हणजे. हो, मग त्याची पुढची कथा त्यांनी सांगितली की त्याच नगरामध्ये कैलास शंकर त्या गणिकेची परीक्षा बघण्याकरता आणि तिचं पावित्र्य सिद्ध करण्याकरता. पण ती गणिका छान होती. कैलास म्हणजे एका व्यापाऱ्याच्या आणि ब्राह्मणाच्या वेशामध्ये आले, अंगठ्या विंठ्या घालून, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ होती, मात्र मणी होता. आणि त्या गणिकेची परीक्षा होती. तिला सांगितलं की मला तुझ्या इथे राहायचं आहे. व्यापाऱ्याच्या वेशात आलेले शंकर म्हणाले मला तुझ्या इथे राहायचं आहे. ती म्हणली जरूर राहा, तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही छान आहात, तुम्ही जरूर राहा. ते म्हणाले मी राहीन, हा मी तुला बक्षीस पण देईन, पण माझी सेवा करायची, 3 दिवस माझ्याजवळ पती सेवेप्रमाणे तू राहायचं. त्या गणिकेनं सांगितलं. ती म्हटली निश्चित तुमची सेवा करेल म्हणून. मग ते शंकर व्यापाऱ्याच्या वेशामध्ये त्या गणिकेजवळ राहिले. 3 दिवस तिने त्यांची उत्तम सेवा केली त्या व्यापाऱ्याची. आणि त्यांनी सांगितलं की तू आता माझी उत्तम सेवा केलेली आहे आणि काही काळानंतर मी आता मरण पावणार आहे. त्या मरण पावण्याच्या काळामध्ये सुद्धा तू मला मदत केली पाहिजे, तर मी तुला सुखात ठेवीन. आणि एक दिवस शंकरांनी चिता रचली आणि त्या चितेमध्ये म्हणजे त्या व्यापाऱ्यानं उडी मारली. त्यांनी उडी मारलेली बघितल्यानंतर ही त्यांच्याशी एकरूप झालेली होती आणि त्यांना वचन दिलं होतं की मी तुमच्यासाठीच वागेन, म्हणून हिनी पण त्या चितेमध्ये उडी मारली. मात्र जळून दोघंही, तो व्यापारी आणि गणिका खाक झाली. मात्र आणि तिथे शंकरांनी पुन्हा आपला अवतार धारण केला आणि त्या चितेतनं दोघांनाही बाहेर काढलं आणि मूळ स्वरूपामध्ये त्या शंकरांनी त्या गणिकेला मूळ स्वरूपात दर्शन दिलं आणि तिला विचारलं की बाई तुझी शेवटची इच्छा काय आहे. त्यावेळेस तिने सांगितलं की माझी शेवटची इच्छा आहे की मला तुमच्याबरोबर कैलासनाथावर न्या. हा, मग शंकरांनी जी शेवटची इच्छा पूर्ण केली आणि तिला कैलासनाथावर नेऊन तिला मुक्ती दिली. सांगायचं तात्पर्य काय आहे की या भूमिकेतनं भगवंताची भक्ती केली. मोठ्या मोठी भगवंताची भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर तिला मुक्ती मिळाली आहे. म्हणून असा नरदेह यावेळेस आपल्याला प्राप्त होतो. त्या भगवंतानी म्हणजे परमेश्वरांनी आपल्यालाच मुक्ती दिली अशाचा भाग नाहीये, इतर प्राण्यांना सुद्धा मुक्ती दिलेली आहे. प्राणी मात्रांचा सुद्धा उद्धार भगवंतानी या ठिकाणी केलेला आहे, लक्षात ठेवा. हा, म्हणजे आपला जन्मच त्याच्याकरता आहे. हृदय माध्यम सुलभम सूर दुर्लभम असं म्हटलेलं आहे
मुळातच जो नरदेह दुर्लभ आहे तो सुलभ करून आपल्याला प्राप्त होतो आणि असा सुलभ असलेल्या नरदेहाचं आद्य कर्तव्य भगवंताला भजणं आहे. भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, भगवंताने आपल्याला डोकं दिलेलं आहे, भगवंताने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे. मग हे सगळं भगवंताने आपल्याला दिलेलं आहे, त्याचा उपयोग आपण काय केला पाहिजे? भगवंताच्या दर्शनाकरता, भगवंताच्या साधनेकरता, उपासनेकरता करणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या. हा म्हणजे माणसाला बुद्धी दिली आहे, बुद्धीच्या रूपे माणूस भगवंताचं नाम घेऊ शकतो. हा पण इतर प्राणी मात्रांना पण भगवंतानी बुद्धी दिली ना, लक्षात ठेवा. दिले का नाही? हा सगळ्या प्राण्यांना बुद्धी नसेल, आयुष्य कमी असेल, पण त्यातल्या त्यात काही प्राण्यांना भगवंतानी सुद्धा बुद्धी दिलेली आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र तुम्हाला सांगतो वनवासाला निघालेले होते आणि वनवासाला कोण जाणार होतं? राम आणि लक्ष्मण हे वनवासाला जाणार होते. पण राम लक्ष्मण वनवासाला निघाले त्यावेळेस हट्ट केला. कोणी हट्ट केला? जानकी मातोश्रीने हट्ट केला की म्हणजे अहो असं काय करताय, मला पण द्या तुमच्या बरोबर म्हणले वनवासाला. महाराज म्हणले आम्ही वनवासाला चाललोय, आम्ही ट्रिपला नाही चाललो गोव्याला, त्यामुळे तू आमच्या बरोबर येऊ नकोस, तुझे हाल होतील म्हणले. हा ऊन लागेल, पाऊस लागेल, वारा लागेल, तुझी काया खराब होईल. पण जानकीने ऐकलं नाही. तो स्त्री हट्ट होता. आपल्याकडे 3 हट्ट आहेत, एक राज हट्ट, एक बाल हट्ट आणि एक स्त्री हट्ट. अजून एक हट्ट आहे, त्याला वृद्ध हट्ट म्हणतात. हा म्हातारे लोक सुद्धा काही हट्ट करतात. हा मला जायचंय देवळात, मला जायचंय देवळात, चला बाबा एकदाचे 2 तास तिथं बसा म्हणजे डोक्याला ताप नाही गेली. सांगण्याचं तात्पर्य असं, जानकीचा स्त्री हट्ट होता आणि तुमचा विरोध मी सहन करू शकणार नाही म्हणले. मला न्या म्हणले तुम्ही. राम म्हणले नको, तुला त्रास येत नाही, मी तुमच्या बरोबर, तुम्ही वनवासाला जाणार आणि मी बसून इथे काय करणार म्हणले. चला म्हणले. हा ते म्हणले चला तुम्हाला यायचं तर. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो जानकीला घेऊन प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि वनवासाला मजल दर मजल मजल दर मजल मजल दर मजल करीत ते निघाले मात्र. आणि निघत असताना वाटेमध्ये आमच्या जानकी देवीला तहान लागली. जानकी देवीला तहान लागली. आमच्या मंडळींना तहान लागली असती तर मी बिस्लेरीची बाटली लगेच आणून दिली असती. पण वनवासाला गेल्यानंतर तुम्हाला सांगतो तिथे कुठलं पाणी असणार काहीच नव्हतं. मात्र जानकी देवी म्हणजे मला तहान लागली, आता काय करू, मला तहान लागले. राम म्हणाले तुला सांगितलं होतं तू येऊ नको म्हणून, कशाला आलीस माझ्या बरोबर? हा कशाला आलीस माझ्या बरोबर? आता पाणी कुठून? वनवासामध्ये काहीच नाही ना, सगळं अभयारण्य. एका झाडाखाली तुम्हाला सांगतो जानकी देवी बसल्या. राम आणि लक्ष्मण त्यांना सांगितलं मला तहान लागली, जरा कुठेतरी सरोवर मिळतंय का पहा म्हणते. म्हणून सरोवर भव्य पिसारा फुलवुनी मयुरे, भव्य पिसारा फुलवुनी मयुरे, तुई 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 नाचे नाचे, तुई 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 नाचे नाचे, तुई 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 नाचे. भव्य पिसारा फुलवुनी मयुरे, भव्य पिसारा भव्य पिसारा भव्य पिसारा भव्य पिसारा फुलवुनी मयुरे, भव्य पिसारा फुलवुनी मयुरे, भव्य पिसारा फुलवुनी मयुरे, भव्य पिसारा फुलवुनी मयुरे, भव्य पिसारा भव्य पिसारा भव्य पिसारा फुलवुनी मयुरे, तुई 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 नाचे नाचे, 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 तुई तुई. आणि त्या मयुरानं भव्य पिसारा फुलवला तुम्हाला सांगतो. आणि जानकीने तो बघितला, वा 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 काय सुंदर नृत्य करतोय म्हणजे हा मयूर. आणि त्यांनी 2 पिसं तिथे टाकली, इथे जानकीने उचलली. तो मयूर पुन्हा 5 पावलं पुढे गेला, पुन्हा नृत्य केलं, पुन्हा पिसं टाकली, पुन्हा त्या जानकीने उचलली. तिला इतका आनंद झाला भव्य पिसारा बघून, ती तहान विसरली आणि तो मयूर 5-5 पावलं पुढे निघाला. ती त्याच्या मागे गेली आणि मयूर कुठं पोहोचला? हा ज्या ठिकाणी पाणी होतं, सरोवर होतं, त्या ठिकाणी तो मयूर जाऊन पोहोचला. हा तदा मयूर पाहतला, तदा मयूर पाहतला, जग असे तिथे त्या स्थळी. या ठिकाणी
ठिकाणी पाणी होतं त्या ठिकाणी तो मयूर पोचला आणि जानकीने ते पाणी बघितलं आणि घटा 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 पाणी प्यायली. मात्र महाराज माझी तहान लागलेली आहे. तहान कुणी भागवली? मयुरानं भागवली. हा, हे रामाला कळलं. त्या रामानं त्या मयुराला मांडीवर घेतलं. तो रामाचा हात होता हे लक्षात ठेवा. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. त्या रामाच्या हाताने त्या मयुराच्या पाठीवर हात फिरवला आणि त्या मयुराला मनुष्यवाणी प्राप्त झाली. आणि रामाने विचारलं, हे बा मयुरा बोल, आज तू जानकीची तहान भागवली आहेस, तुला काय हवंय? काय मागावं? एक तर भगवंत कधी प्रसन्न होत नाही आणि समजा झाला तर काय मागावं हे आम्हाला कळत नाही. लक्षात ठेवा, आम्ही सगळ्या नाशिवंतच गोष्टी देवाजवळ मागतो. आम्हाला गाडी हवी आहे, आम्हाला पैसा हवा आहे, आम्हाला बायको हवी आहे, टिपेचे मध्यमाचे तबले पाहिजे, ऑर्गन पाहिजे, सारंगी पाहिजे. तुमच्या काकाने ठेवून येऊन जय जय काय काय मागतो आम्ही की ज्या वस्तू नाशिवंत आहेत त्या गोष्टी मागतो. पण भगवंताला मागताना काय मागा? शाश्वत मागा. हे लक्षात ठेवा की जे कधीही अशाश्वत होणार नाही. आणि ते त्या मयुराला कळलं आणि राम म्हणाले, मयुरा बोल, तुला काय हवंय? त्या मयुराने सांगितलं, महाराज मला एकच गोष्ट द्या, अखंड तुमच्या चरणाचा ठाव मला द्या आणि माझ्या मुखामध्ये तुमचं नाव येऊ द्या आणि मला तुमच्या चरणाचा अखंड ठाव आहे, बाकी मला काही नको म्हटले. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं की पुढच्या जन्मी मी कृष्ण असेल. पुढचा जो अवतार आहे तुम्हाला कृष्ण असेल, त्यावेळेस माझ्या मुकुटामध्ये कायम तुझा एक पीस खोलेला असेल. असं रामानं सांगून त्या मयुराचा देखील उद्धार त्या रामानं केला. हे लक्षात ठेवा. म्हणजे प्राण्याचा देखील उद्धार होतो, तो मनुष्याचा होणार नाही का? तो नक्की व्हायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. म्हणून त्याच्याकरता मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. आणि प्राप्त
शिर्डीवाले साईबाबा त्यांचा अतिशय उत्तम असा अभंग काकांनी आज सादर केलेला आहे. भगवती निश्चित त्यांचं काय विठोबाची आला बला गावी सुखादाई कधी शीतलम सुखादाई कधी शीतलम सुखादाई कधी शीतलम तरी तू पंढरी सीताई करे तरी तू पंढरी सीताई करे मग तू अवघाची सुख रूप होती मग तू अवघाची सुख रूप होती जन्मो जन्मी ते सुख विसरायचे सुखादाई कधी सुखादाई कधी सुखादाई कधी शीतल विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जगज्जीवनी श्री कामाक्षी माता की जय. जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयो.
राजा राम चरणी रचना माधव कृष्ण चरणी रचना राम कृष्ण हरी हरी जय 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 राम कृष्ण हरी राम हरी जय राम गोपाल गोकुल शंकर हरी हरी जय राम राम कृष्ण हरी हरी जय राम तेवढं काय काय भगवंतानी प्रॉपर्टी दिलेली आहे आपल्याला. हा डोळेच नसते तर काय केलं असतं तुम्ही? समजा एखाद्या माणसाला डोळे द्यायला भगवंत विसरला असता तर काय केलं असतं तुम्ही? अंधा काहीच त्याला दिसलं नसतं भगवंताचं रुपडं. पण प्रत्येकाला 2 डोळे दिलेले आहेत भगवंतानी, 2 कान दिलेले, 2 हात दिलेले आहेत. केवढे उपकार आहेत भगवंताच्या. आणि एवढं सगळं देऊनही मनुष्य आमचा समाधानी नाही. याचं दुःख होतं. का समाधानी नाही आपण? काय काय कमी आहे काय आपल्याला? म्हणजे आपली परिस्थिती पाहिली आणि इतरांची परिस्थिती पाहिली, आपल्यापेक्षाही खाली राहणारे लोक आपण मार्केटमध्ये पाहतो. काही लोक फुटपाथवर झोपलेले असतात, काही झोपडीत झोपलेले असतात, काहींना निवाराच नसतो. मग ते कसे राहत असतील? त्याच्यापेक्षा आपण उत्तम आहेत का नाही? पण तरी देखील माणूस समाधानी नाहीये. संत समाधानी होते कारण संतांच्या गरजा कमी होत्या. जेवढ्या गरजा कमी तेवढा माणूस सुखी, हे लक्षात घ्या. हा जेवढ्या गरजा कमी तेवढा माणूस सुखी. 100 ताऱ्या असतात पण त्या नेसताना त्याच्यामध्ये अर्धा तास जातो. ही नेसू का ती नेसू, ती नेसू का ती नेसू. त्यात जर 4च असतील तर पटकन एक सिलेक्ट होते. 100 शर्ट असतात माणसाला, आज हा घालू का तो घालू, त्यात भरपूर वेळ जातो. पण ते 4च असतील तर सिलेक्ट पटकन होतं. म्हणजे एवढं असताना आमचा वेळ त्याच्यामध्ये जातो. कशा करता पाहिजे? पोटापुरते देई विठ्ठला, लई नाही मागणे, असं तुकाराम महाराज म्हणाले. काही मागणं नाही म्हणजे आमचं. 2 घास पोटापुरते मिळाले, विषय संपला. अहोरात्र तुझ्या भजनामध्ये उपासनेमध्ये माझा दिवस जावा, हेच भगवंताजवळ मागायचं आहे. लगे मुक्ती धन संपदा संत संग भेगा सदा, हेच भगवंताजवळ मागायचं आहे. समाधान नावाची जी चीज आहे ती फक्त संत महंतांकडे, म्हणून संतांचा आदर्श घ्यायचा आहे. तुकोबांनी आम्हाला हेच सांगितलंय, माऊलीने आम्हाला हेच सांगितलंय, मोरोबंत आम्हाला हेच सांगतात वारीयेतनं. काही मागू नका म्हणजे देवाजवळ. पण काय माहिती का, मी काल कीर्तनामध्ये सांगितलं की माणसाचा प्रपंच ही माया आहे. सब माया आहे आणि मायेतनं बाहेर पडणं महा मुश्किल आहे. कारण हा जो जीव भगवंताने दिलेला आहे ना, तो जीव भगवंताजवळ कायम मागत असतो. जीवाची प्रवृत्तीच ती आहे की भगवंताजवळ मागायचं, याच्याकडे माग त्याच्याकडे माग. जीवाची प्रवृत्ती आहे मागायचं. देवाची प्रवृत्ती काय आहे? द्यायचं. भरपूर देतो देव. आता आम्ही समाधानी नाही हा भाग वेगळा, पण जीवाची प्रवृत्ती देवाजवळ मागणं ही आहे, देवाची प्रवृत्ती देणं ही आहे. आणि संत भगवंताजवळ काही मागतच नाही. किती छान सांगितला विषय. संत भगवंताजवळ काही मागतच नाही.
देव द्यायला तयार आहे, आम्ही घ्यायला तयार आहोत, पण आमची जीवाची प्रवृत्ती मागण्याची आहे. मग मागण्याची प्रवृत्ती म्हणजे हा प्रपंच आम्ही करतो आणि माणसाचा प्रपंच सुटत नाही. म्हणून तुकाराम म्हणाले की आली या संसारा उठा वेग करा, झटकन पटकन चटकन प्रपंचातनं बाहेर पडा आणि भगवंताला शरण जा, असं तुकोबा सांगतात. माया मोठी वाईट आहे, माया मोठी वाईट आहे. म्हणून संतांनी मायेला जवळ नाही केलं. आम्ही मायेला जवळ केलेलं आहे, मायेमध्ये बद्ध झालेलो आहोत. अशी जी माया आहे ना, या शरीराला अशी जखडून बसलेली आहे. त्या मायेतनं बाहेर पडा, लक्षात घ्या, आणि परमार्थ साधा. मायेतनं बाहेर पडा आणि परमार्थ साधा. पण जीवात जीव असतो, जीव कुठेतरी गुंतलेला असतो, लक्षात घ्या. त्यामुळे ती माया निघत नाही. माणसाच्या इच्छा आकांक्षा संपत नाहीत शेवटपर्यंत. हा आला नाही, तो आला नाही, तो आला नाही, ते सगळे अमेरिकेला असतात. पोरं यांनीच पाठवलेली असतात जास्त शिक्षण करून. मग शेवटच्या घटनेला त्याची वाट बघायची, हा आला नाही, तो आला नाही. शक्य आहे का अमेरिकेत येणं? जीव गुंततो ना मुलांमध्ये. शेवटी ती मुलं अमेरिकेतनं फोन करतात, आम्हाला वेळ नाहीये, सोसायटीने काय ते करावं. असं म्हटलेलं आहे, शेवटच्या क्षणामध्ये शरीराला जर सवय असेल ना श्रीराम 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 म्हणायची, तर शेवटच्या घटनेला जीव कुठे घोटळत नाही. मुखातनं पटकन श्रीराम म्हटलं जातं आणि जीव बाहेर पडतो आणि त्याला मुक्तीपद मिळतं. हे लक्षात घ्या. म्हणजे शेवटच्या क्षणी जी इच्छा तुमच्या मनामध्ये असेल, ती इच्छा अर्धवट राहिली पूर्ण करता पुन्हा जन्म आपल्याला घ्यावा लागतो. पुनरपी जननम पुनरपी जननम असं म्हटलेलं आहे. म्हणून मायेला लाभ ठेवायचा आहे. पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत माया सुटणं कठीण आहे, प्रपंचातून बाहेर पडणं कठीण आहे. मी काल सांगितलं की एकदा तिथे टेकवलं ना तीच प्रपंचातून बाहेर पडतो. तोपर्यंत जीव बद्ध झालेला असतो मायेमध्ये. हे राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, सगळंच राहतं ना. आयुष्य किती असतं माणसाला? आयुष्य असतं किती? कलियुगामध्ये जास्तीत जास्त 100. कलियुगामध्ये जास्तीत जास्त 100. शता आयुष्य भव असा आशीर्वाद आपण देतो. तर ते तुम्हाला 70 मिळतात, 80 मिळतात, 60 मिळतात. आपल्या हातात नाही ना आयुष्याचं. किती श्वास तुम्ही घेणार आहात हे भगवंत वर्ण खाली पाठवतानाच लिहून ठेवलेलं असतं. तेवढे श्वास माणूस घेतो आणि ते श्वास पूर्ण झाले की श्रीराम, विषय संपला. मग आपल्याला माहिती नाही येत आपले श्वास किती आहेत. मोजून पाठवलेले आहेत श्वास. भगवंतानं श्वास मोजून पाठवलेले आहेत. तेवढे श्वास संपले की विषय संपला. आम्ही म्हणतो हे गेले, ते गेले, ते गेले, वाईट वाटतं आपल्याला, कारण त्यांचा सहवास आपल्याला असतो. पण भगवंतानी श्वास मोजून पाठवले, तेवढंच आयुष्य तो माणूस जगतोय, लक्षात घ्या. मग आपल्याला माहिती नसतं ना किती श्वास आहेत, किती आयुष्य आहे. कारण भगवंतानी 2 गोष्टी त्याच्या हातात ठेवल्या आहेत, एक जन्म आणि एक मृत्यू. जन्म माहित नाही आपल्याला कोणाच्या पोटी आहे, आपले आई वडील कोण आहेत, कुठल्या गावात आहे, महाराष्ट्रात आहे का गोव्यात आहे, माहित नाही आपल्याला. कुठे जन्म आहे का कर्नाटकात आहे, म्हणजे जन्म कुठे आहे माहित नाहीये. तसंच मृत्यूची आपल्याला माहिती नाही, आज आहे का उद्या आहे, पाण्याचा बुडबुड आहे, कधी फुटेल त्याचा नेम नाही. त्यामुळे आपल्या हातामध्ये काय आहे तर आत्ताची घटका आहे. हा जो मुवमेंट आहे ना आत्ताचा, तोच आपल्या हातामध्ये आहे, लक्षात घ्या विषय. आणि त्याचा उपयोग करा. काही लोक म्हणतात ते काय आहे, 10 दिवस कथा आहे, नवरात्र आहे, 9 रात्री आहेत, आपण उद्या जाऊ, परवा जाऊ, तेरवा जाऊ. उद्याचा परवाचा 13वाचा दिवस आपल्या हातामध्ये नाहीये. आपल्या हातामध्ये काय आहे, आत्ताचा दिवस आहे, आत्ताचा मुवमेंट आहे. आणि त्या मुवमेंटलाच काय करायचं ते करा. श्वास मोजून पाठवले, माहिती नाही आपल्याला. म्हणून प्रपंचामध्ये तुकाराम महाराज म्हणाले गुंतू नका. कशातच गुंतू नका. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. ते संध्याकाळी रात्री 9:30 कीर्तन. एक मनुष्य मला रोज संध्याकाळी आमचा यजमान चला वॉकला जाऊन येऊ आपण म्हणून त्या गावामध्ये आम्ही फिरायला जातो. फिरायला जाताना छान छान बंगले दिसायचे. उत्तम बंगले असायचे, बाहेर कुत्री बांधलेली असायची. मनामध्ये यायचं बुवा आपलाही असाच बंगला असायला हवा म्हणून. पण ते बघता बघता मला आनंद व्हायचा. तो माणूस मला म्हणाला बुवा गुंतू नका म्हणले. तुम्ही नुसतं पहा आणि पुढे चला. गुंतलात की दुःख आहे हे लक्षात घ्या. विषयामध्ये गुंतलात ना की दुःख आहे. विषयाचा आनंद किती घ्यायचा, क्षणभर आनंद आहे, नंतर दुःखच आहे. तुकाराम महाराज म्हणाले की विषयाचे सुख इथे वाटे बहु गोड, पुढे आहे अवघड यम यातना, प्राण्या सीताराम सीताराम भजरे म्हणा, असा काय निर्णय येईल पुन्हा. किती छान सांगितलं गोबानी. विषयाचे सुख इथे वाटे बहु गोड, पुढे आहे अवघड यम यातना. मग त्या विषयामध्ये किती गुंतायचं, मायेमध्ये किती गुंतायचं.
संत सांगून कंटाळले पण आम्हाला कळलं नाही. संत सांगून कंटाळले पण आम्हाला कळलं नाही. या विषयामध्ये काहीच कळलं नाही आम्हाला. काय कळलं आपल्याला? लहानपणापासून विचार करा, शेवटच्या घटनेपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही. आम्हाला वाटतं आम्हाला फार कळतो. आम्ही मोबाईल चालवतो ना, कॉम्प्युटर चालवतो, आम्हाला सगळं कळतं. काय कळतं आपल्याला? डोंगर. काही कळत नाही. चिंतन करा बसल्या जागेवर. लहान मुलगा जन्माला आला, काय कळतं त्याला? काही कळत नाही. आई शिकवते, हे बाबा आहे, हा भाऊ आहे, हा दादा आहे, ही ताई आहे. त्याला काही कळत नसतं. तो मोठा होतो, शाळेमध्ये जातो, मास्तर म्हणतात तुला काही कळत नाही. इथून त्याच्या आयुष्याची सुरुवात होते. काय कळतं माणसाला? मास्तर म्हणतात तुला काही कळत नाही, शाळा आहेस का, वयस खाली. हा, तरी तो शिकतो आणि त्याला नोकरी लागते. नोकरी लागली की पुन्हा त्याच्या डोक्यावर साहेब असतो. तो साहेब म्हणतो तुम्हाला काही कळत नाही, कारण साहेब हुशार. साहेब हे म्हणतो काही कळत नाही. कशी बशी नोकरी करतो, त्याला लग्न होतं. हा, लग्न झाल्यानंतर बायको म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही. जय जय. त्या नवऱ्याला 2 लाख रुपये पगार असतो बरं. हा, तो आयटीत असतो. 2 लाख रुपये पगार तो आणतो, पण बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही. ती बॅग माझ्याकडे द्या, मी मॉल मध्ये जाते आणि सामान आणते. तुम्हाला नाही कळायचं, तुम्ही फक्त पैसे आणावे. बायकोही म्हणते कळत नाही. काय सांगायचं तुम्हाला? मुलं होतात मुलं. बाबा बाबा तुम्हाला नाही करायचं, कुठले चॅनल लावायचे? ते रिमोट कंट्रोल माझ्याकडे द्या. बापाच्या हातात रिमोट कंट्रोल घेतात, तो चॅनल लावतो त्याला जे आवडतं. काही वर्षांनी हा मरतो. मेल्यानंतर तो करून गेला की त्याला कळतच नाही कसा मेल होतो. काहीच कळत नाही. म्हणजे मला हे सांगायचं की जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत माणसाला काय कळलं? शून्य. शून्य. काहीच कळलं नाही. मग काहीतरी कळण्याकरता काय करावं? अध्यात्म करावं. काहीतरी कळण्याकरता काय करावं? परमार्थ करावा, उपासना करावी, भगवंताची भक्ती करावी, एकतरी उभी अनुभवावी. ग्रंथामध्ये श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी असं सांगितलेलं आहे. म्हणून वाचन पाहिजे, पुराण पाहिजे, कथा पाहिजे, कीर्तन पाहिजे. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे पूर्वसूरींनी जे काही करून ठेवलेलं आहे, सकाळी उठल्यानंतर देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिशाली साधिल्या. प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वाजावा असं सांगितलेलं आहे. आमचं तसं नाहीये. झोपेत उठलं की बेडवरच बायकोला समजू जरा एक कप चहा म्हणून. लाज नाही वाटत? रात्रभर झोपायचं, ते तोंड धुवायचं नाही, काही नाही, ते पांघरून घ्यायचं, तिथेच मांडी घालायची. आम्ही म्हणे बेटी घेतो. अरे कशाचा बेटी? शरीराची स्वच्छता करणं हा काही धर्म आहे की नाही आपला? शरीराची स्वच्छता करणं हा आपला नाही. आमची फॅशन आहे, आम्ही फॉरवर्ड आहोत. आम्ही हाय लेवल. कशाची हाय लेवल आणि कशाची फॉरवर्ड? कशाची फॉरवर्ड? एका मुलाला 2 लाख रुपये महिन्याला पगार आहे. मी त्याला म्हणलं देवाकरता किती वेळ खर्ची घालतो? करायचं काय? म्हणलं बाबा पैसे संपत नाहीत पगाराचे, देवाला जाऊन करता काय म्हणले? पगाराचे पैसे संपत नाहीत, देवाला जाऊन करता काय म्हणले? अरे म्हणलं असं नको करू, कधीतरी तुला अडचण येईल की नाही, पोटात दुखेल, काहीतरी होईल की नाही तुला. म्हणजे काहीतरी संकट आलं ना की आम्हाला देव आठवतो. देव आठवत नाही आम्हाला. हे लक्षात घ्या. काहीतरी संकटाचा देव आठवतो. मग ते संकट येवो न येवो, पण भगवंताच्या चित्तामध्ये, नामस्मरणामध्ये, उपासनेमध्ये रत असणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मायेला जवळ करू नका. माया फार वाईट आहे. माया एकदा शरीराला चिकटली, शरीर एकदा शरीराला चिकटले की ते सोडता सोडवत नाही. कुठलंही व्यसन एकदा माणसाला लागलं की ते सुटता सुटत नाही. म्हणून सांगतो तुम्हाला, एका माणसाला तंबाखूचं व्यसन होतं. आयुष्यभर तंबाखू खाल्ली, कंटाळा आला त्याचा. तो गोंदवलेकर महाराजांकडे गेला. म्हटलं माझं व्यसन सुटत नाहीये, काय करावं? महाराज म्हणजे ज्यावेळेस तुला तंबाखू खायची इच्छा होईल ना, त्यावेळेस श्रीराम म्हण पटकन, आणि ती वेळ टळून गेली की पुन्हा तुला इच्छा होणार नाही. म्हणजे पण हे जमायला पाहिजे ना, त्यावेळेस श्रीराम आठवलं पाहिजे, त्यावेळेस ते व्यसन पुढे सरकलं पाहिजे. इतकं सोपं नाहीये ते. म्हणजे एखाद्याला सांगितलं एक काम करा, रोज रात्री श्रीराम जयराम जय जयरामची माळ ओढा आणि मग झोपा. सवयच नसेल त्याला तर तो कशाची माळ ओढेल? तो मोबाईलवरच बसणार ना गुड नाईट करत. रात्री तो मोबाईलवरच बसणार गुड नाईट करत, आणि तोच मोबाईल सकाळी घेणार सुप्रभात, गुड नाईट आणि गुड मॉर्निंग, याच्यामध्येच आमचं आयुष्य जातो. आम्हाला आठवण होत नाही की सकाळी उठलं रामाचं भजन करा, भूमीचं दर्शन घ्या, देवाला नमस्कार करा, आई वडिलांच्या चरणाचं तीर्थ घ्या आणि मग चहा घ्या. हे आमच्या लक्षात येत नाही. म्हणून संस्कार गरजेचे आहे. म्हणून संस्कार गरजेचे आहे. आई वडिलांनी जे म्हणजे चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेणं हे सुद्धा एक भाग्याचं लक्षण आहे.
हे लक्षात घ्या. चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. कोणालाही ते प्राप्त होत नाही. आम्ही भाग्यवान. आमचे वडील थोर कीर्तनकार होते. म्हणजे सांगे वडिलांची कीर्ती म्हणजे समर्थांनी सांगितलंय तो एक मूर्ख. म्हणजे मी वडिलांची कीर्ती सांगतो अशातला भाग नाहीये, पण सांगण्याचं तात्पर्य असं की आमचे वडील थोर कीर्तनकार होते, त्यामुळे आम्हाला बाकी काहीच करावं लागणार नाही. घरात सारखं कीर्तनच, वडील सारखं हेच सांगायचे. वडिलांची कीर्तन ऐकली, भावांची कीर्तन ऐकली, त्यामुळे आम्हाला कुठे मार्केटमध्ये जाऊन कीर्तनाच्या स्कूलमध्ये जाऊन शिकावं लागलं नाही. कीर्तन पोटातच कीर्तन होतं, आमच्या पोटातच कीर्तन होतं. त्यामुळे उभं राहिलो आम्ही. म्हणजे ज्या संस्कार, मला हे सांगायचं आहे की ज्या संस्कारामध्ये तुम्ही वाढता ते संस्कार तुम्हाला झडतात, आणि ते संस्कार एकदा चिकटले की मला नाही वाटत ते पुढे सुटत म्हणून. आम्हालाही व्यसन आहे. तिरुमला कसली व्यसन आहे तुम्हाला? माणूस आहे ना, माणूस माझ्या व्यसन असतात ना. अहो 24 तास जायचे कसे, मग त्याच्याकडे जायचं व्यसन पाहिजे. मग आम्हाला गाण्याचं व्यसन आहे. जय जय. आम्हाला कधी हुक्की येते की तंबोऱ्याचा स्वर लावायचा आणि एखादा राग घेऊन तो पिसत बसायचा अर्धा तास. हे व्यसन आहे आम्हाला गाण्याचं. मग त्याच्याकरता वेळ काळ ताल काही लागत नाही आम्हाला. सकाळ झाली की भैरव म्हणायचा, संध्याकाळ झाली की मारवा म्हणायचा. म्हणजे ह्या व्यसनानं चांगल्या गोष्टी आपण आपसामध्ये लावून घेतल्या पाहिजे. श्रेष्ठ नागरिक व्हायचं आहे जगाचं आपल्याला. भांडणं करायची नाहीये, प्रेमाने वागायचंय. देश पुढे न्यायचा आहे, राष्ट्र पुढे न्यायचं आहे, गाव पुढे न्यायचं आहे. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे? दारावर पाट्या लावून भागत नाही. गर्व से कहूं आम्ही हिंदू आहे म्हणून. पण हिंदू याचा अर्थच आम्हाला कळत नाही. धर्म काय सांगतोय? धर्माचरण हे करणं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आपल्या धर्मामध्ये जे लिहिलंय ना, म्हणजे मी इतर धर्मांना कौतुक करतो अशातला भाग नाहीये. पण माझा एक मित्र आहे ऑफिस मधला, तो ख्रिश्चन समाजाचा आहे. त्याचं नाव डॅनियल म्हणून आहे. पण तो सकाळी बायबल वाचल्याशिवाय किंवा रात्री बायबल वाचल्याशिवाय झोपत नाही. लक्षात घ्या. म्हणजे आम्ही आमचा धर्म जागवलेला आहेच आणि तो जागवणारच आहे. कुराण वाचल्याशिवाय. म्हणजे मी ग्वाल्हेरला कीर्तनात झालो. माझ्या गाडीमध्ये एक समोर एक मुस्लिम बसलेला होता. त्या 2 स्टेशनला गाडी थांबली पाणी भरण्याकरता 15-20 मिनिटं. तो मुसलमान चटकन उठला, त्यांनी प्लॅटफॉर्मवर सतरंजी टाकली आणि तिथेच नमाज पडला. म्हणजे किती धर्म वेळे हे लोक. मला हे सांगायचं आहे. म्हणून आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान पाहिजे. आमचं उलट आहे. प्रवासाला गेलो की आम्ही लाडू नेतो, शंकरपाळे नेतो, बिस्किट नेतो, केळी खातो. अरे त्याच्याकरता आमचा प्रवास आहे. प्रवासाला जाताना माळ घ्यावी. मी विमानामध्ये जरी प्रवास केला ना तरी माझ्या हातात माळ असते. श्रीराम जयराम जय जयराम. न जाणं हे पडलं तर काय करायचं? जय 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 समर्थ. ज्यावेळेस मी पहिला विमान प्रवास केला पुणे ते गोवा, 45 मिनिटाचा प्रवास. पण पोटात गोळा होता माझ्या. जय जय. पहिला विमान प्रवास. म्हणलं हे जर धपकन पडलं तर नवरात्र इथंच व्हायचं म्हणलं आपलं. मग शेजारचा माणूस म्हणला, साहेब घाबरू नका, तुमच्या चेहऱ्यावर जरा टेन्शन दिसतंय. हे पडत नसतं म्हणलं. पण ते लँडिंगच्या वेळेस कधी इकडे व्हायचं, कधी इकडे व्हायचं, कधी इकडे व्हायचं, कधी इकडे. जेव्हा ते लँड झालं तेव्हा मी रामकृष्ण हरी म्हणलो आणि बाहेर आलो. लगेच कदमानी कावल्याला. आता मला काही विमानाची भीती वाटत नाही. तुम्हाला कोणाला कुठे मला न्यायचं असेल तर मी येऊ शकतो. जय जय. भरपूर प्रवास झाले. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की भगवंताला शरण जा, त्याची उपासना करा. नुसत्या पाट्या लावून उपयोग नाहीये. देशाकरता मी काय केलं पाहिजे? नुसतं लोकांना सांगते धर्मचारण करा, धर्माबद्दल अभिमान ठेवा आणि चांगलं वागा. आपला धर्म कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्या. सांगणं सोपं आहे ना लोकांना. तुम्ही काय करता? आपण टीव्हीला पाहतो नाही, सगळे राजकीय आपल्याला सांगत असत असं करा, तसं करा, हे करा, ते करा. तुम्ही काय करता? तुम्ही फक्त खाता आणि लोकांना तत्वज्ञान शिकवता. अधिकार नाही तुम्हाला. ज्यावेळेस मी श्रीराम जयराम जय जयराम तुम्हाला म्हणायला सांगेन त्यावेळेस मी आधी म्हटलं पाहिजे. मी म्हणायचं नाही, लोकांना सांगितलं ते नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. तुम्ही घेता का नाही म्हणते? मग पहिल्यांदा आपण करावं लागतं, मग लोकांना सांगितलं. आधी केले मग सांगितले. ही भूमिका संतांची आहे, आमची नाही. संतांची ही भूमिका आहे. आधी केले मग सांगितले. म्हणजे एक दृष्टांत आहे. एक आजीबाई होत्या, खूप छान आहे बघा. त्यांचा नातू गुळ आणि शेंगदाणे खायचा. त्या नातवाला गुळ आणि शेंगदाणे खूप आवडायचे. तो सारखाच खायचा. ते म्हातारी वाईट झाली. ती म्हणली, बाळा अरे काय गुळ आणि शेंगदाणे खातो? म्हणले त्रास होईल तुला. नाही म्हणले, आजी मला गुळ आणि शेंगदाणे आवडतात, मला गुळ आणि शेंगदाणे आवडतात. ती शेवटी एका संतांकडे गेली आणि त्यांना सांगितलं की माझ्या नातवाला काहीतरी उपदेश करा. तो सारखाच म्हणले गुळ आणि शेंगदाणे खातोय. त्या संतांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्या महाराजांनी सांगितलं, आजी एक काम करा, याला तुम्ही पुढच्या रविवारी आणा म्हटले.
आता आजीबाई म्हणजे गुळ आणि शेंगदाणे खातो, याला उपदेश करण्याकरता पुढचा ड्रायव्हर घेतला पाहिजे. नाही या म्हटले तुम्ही पुढच्या ड्रायव्हर, मी सांगतो तुमच्या नातवाला म्हटले. ही म्हातारी पुन्हा पुढच्या ड्रायव्हरी आली आणि त्या संतांनी सांगितलं की बाळा, गुळ आणि शेंगदाणे खाणं सारखं शरीराला अपायकारक आहे. ते आजीबाई म्हणजे एवढंच. हो, मग गेल्या वेळी त्याने सांगितलं. महाराज म्हणाले गेल्या वेळी तुम्ही आला होतात ना, तेव्हा माझ्या तोंडात गुळ आणि शेंगदाणे होते. गेल्या वेळी तुम्ही आलता त्यावेळेस माझ्याच तोंडात गुळ आणि शेंगदाणे, मी काय तुमच्या नातवाला उपदेश करणार म्हणले. आधी केले बरं सांगितले. हे संतांची युक्ती. आमचं उलट आहे. आम्ही सांगतो लोकांना, स्वतः काही करत नाही. आम्ही सांगतो लोकांना असं बघा, असं बघा, हे करा, ते करा. स्वतः काही करायचं नाही, स्वतः फक्त खायचं मागच्या दाराने. आयुष्य गेलं आमचं, आयुष्य गेलं त्याच्यामध्ये, खाण्यामध्ये आयुष्य गेलं. पण किती खावं, काय खावं याचा आत्मसच नाही हो. एकाने मला सांगितलं, त्यांनी चारा खाल्ला म्हणजे मला म्हटलं, चारा ही माणसाची खाण्याची गोष्ट आहे का? त्यांनी माती खाल्ली.